रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर सध्या आपण आलोय डाळिंबाच्या प्लॉट मध्ये. आज या डाळिंबाच्या प्लॉटची आपण संपूर्ण माहिती घेणार आहे शेतकरी बांधवांकडनं. तर सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला तुमची ओळख सांगा. मी दत्तात्रय मोहन अलमार, बंडी शेगाव. बंडी शेगाव. बरं सर, मला सांगा, हा तुमचा किती झाडांचा प्लॉट आहे? हा 450 झाडांचा प्लॉट. 450. किती भाग म्हणजे बहार आहे? हा दुसरा बहार आहे. दुसरा बहार आहे म्हणजे 2 वर्षाची बाग आपली. दुसरं कटिंग बरोबर आहे ना? बरं, किती एकर आहे बाग? हे पावणे एकर 30 गुंठ आहे. 30 गुंठ्याची बाग आपली बरोबर. झाड किती टोटल? 450. बरं, आणि रान कसलं आहे आपलं? काळं रान आहे पूर्ण. काळं रान आहे. झाड म्हणजे ही कुठल्या जातीचा भागवा? भगवा. जुना भागवा आपला. जुना भागवा. बरोबर. मग आता तुम्ही ह्या झाडांना रामा ॲग्रोटेकची औषध वापरलीत का? हो, वापरले ती. कधीपासून वापरली? वापरले पहिल्या लागवडीपासून. म्हणजे जसं रोप लावलेत तेव्हापासून तसं वापरलेत. म्हणजे गेल्या वर्षी बी वापरले आणि ह्या वर्षी बी वापरलेत. सगळे औषध वापरलेत का थोडी थोडी वापरलेत? सगळे वापरलेत. म्हणजे बघा मित्रांनो, आपण शूटिंग घेताना एवढं सांगायचं की बऱ्याच लोकांना वाटतं की 2-4 डोस घेतले की आमची बी बागा अशा येतेल्या. असं काही होत नाही मित्रांनो. तुमचा माल फुगल, सगळ्या गोष्टी होत्या. पण जर तुम्हाला पहिल्यापासून शेड्यूल जर शेवटपर्यंत वापरलं तर आपण बघू शकतो कशा पद्धतीने बागेमध्ये बदल घडू शकतो. सर, मला सांगू शकता का की तुम्ही रामा ॲग्रोटेकची कोणती औषध सोडली? बायोसमृद्धी, बायोसृष्टी, सायझर हे सर्व सोडले. निमकरणचा वापर केला का? रूट मॅजिक? निमकरण, रूट मॅजिक सर्व सोडले. म्हणजे एकंदर तुम्ही जे काय शेड्यूल आहे 80% रूट मॅजिक आणि निमकरण वापरले. बरोबर. पण मला सांगा, ही रेग्युलर किती दिवसाला डोस दिला तुम्ही? रेग्युलरला 15 दिवसाला डोस दिला. 15 दिवसाला डोस दिला. आणि फवारणी? फवारणी 8 दिवसाला. 8 दिवसाला फवारणी, 15 दिवसाला डोस. असं 6 महिने शेड्यूल केलं. हे शेड्यूल तुम्हाला कोणी दिलं? बागल साहेबांनी. आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत श्रीयुत हनुमंत बागल सर, शेळव्याला ऑफिस आहे त्यांचं. यांनी या बागेला संपूर्ण माहिती दिली, कन्सल्टिंग दिली. बरं, या कन्सल्टिंग साठी त्यांनी व्हिजिटला येत होते का? होय, 8 दिवसाला व्हिजिट असायचं. 8 दिवसाला व्हिजिट. बरं, व्हिजिट साठी काय व्हिजिट फी? काय 1 रुपया नाही घेतला. नाही. किंवा यायची चार्जेस? नाही, 1 रुपया कधी मागितला. कन्सल्टिंग फी नाही, व्हिजिट चार्ज नाही, काहीच नाही. काय सुद्धा 1 रुपया म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळं. पण ह्यांनी जी माहिती सांगितली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? हो, 1 नंबर. म्हणजे सुरुवातीला कळीच्या टप्प्यात कळीचे औषध दिले असतील, सेटिंगच्या टप्प्यात सेटिंगचे औषध दिले असतील, साईजच्या टप्प्यात साईजचे औषध. ह्या औषधाने त्या पिरियड मध्ये त्या कंडिशनला काम केलं का? हो, व्यवस्थित. हो. बरं, आता आम्हाला सांगू शकता की बागल साहेबांनी जे शेड्यूल तुम्हाला दिलं हे 100% तुम्ही फॉलो केलं. म्हणजे बघू शकता मित्रांनो, जर कंपनीचा प्रॉपर माणूस तुमच्या बागेमध्ये येऊन जर माहिती द्यायला लागला तर बागेमध्ये काय फरक पडू शकतो हे आपण यलमार साहेबांच्या बागेमध्ये बघू शकतो. आज मला सांगा की साहेब, तुमच्या हातात जी डाळिंब आहे ह्या डाळिंबाची साईज किती असेल? 450 ग्राम साईज. 450 ग्राम. बरोबर आहे ना? त्याला कुठला डाग काय सुद्धा नाही, चट्टा काय सुद्धा नाही, काय सुद्धा नाही. बरं, आता मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही किती खर्च केला? त्याला 50,000 रुपये खर्च केलाय. 6 महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी 50,000. 400 झाडासाठी? 450. 450 झाडाला 6 महिन्यात 50,000 रुपये खर्च करून कोणी एवढं आणू शकते का? नाही. आणू शकते का? नाही, कोणच नाही. खरं सांगा. नाही, कोणच नाही. नाही आणू शकत. पण रामा ॲग्रोटेक आणू शकते 100%. 100%. म्हणूनच मित्रांनो, आम्ही म्हणतो शेती तुमची, खात्री आमची. शेती तुमची, खात्री आमची. जिथं विषय गंभीर तिथं मित्रांनो उगाच आम्ही म्हणत नाही. तर या बागेला तुम्ही बघू शकता की बाग लागवड केल्यापासून आज बागेचं दुसरं हार्वेस्टिंग आहे. दुसऱ्या हार्वेस्टिंगला कमीत कमी म्हणजे 450 ग्राम पर्यंत साईज आहे. आज एवढी साईज आणि एवढ्या कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये कुठलीही कंपनी एवढ्या कमी खर्चामध्ये बजेटमध्ये बाग आणून देत नाही. बरं, कुठला प्रतिनिधी आला का तुमच्याकडे आजपर्यंत दुसरा की औषध घेतले जरा तुमचा मान सन्मान करावा? नाही, कोणी. पण आज रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर बाग धरल्यापासून बाग घालवेपर्यंत तुम्हाला संची मदत आहे का नाही? हो, 100%. तर आज आपण यलमार साहेबांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपली सगळी औषधं व्यवस्थित वापरली. त्यामुळे आपल्या कंपनीकडनं त्यांचा आपण छोटासा मान सन्मान करणार आहे. तर सरांना मी विनंती करतो बागल साहेबांना की तुम्ही त्यांचा मान सन्मान करावा. तर सर्वप्रथम आपण आपल्या या लाल सोन्याची आपण पूजा करूया, ज्या यांच्या कष्टानं व रामा ॲग्रोटेकच्या संगतीनं आज यांच्यावर बागेमध्ये जे काय लाल सोनं पिकले त्या लाल सोन्याचं आपण सर्वप्रथम पूजन करूया. तर आपण पूजा करून घेऊया. बघू शकता मित्रांनो, कष्टाचं फळ खरंच चांगलं असतं. त्यातला एक प्रकार. बरोबर आहे ना बाबा? तुम्ही खुश आहे का? माल चांगला आहे का ताई? माल चांगला आहे का? चांगला आहे ना? जर शेतकऱ्याला असं उत्पन्न मिळायला लागलं तर शेतकरी समृद्ध होईल का नाही? बरं, रेट आपल्या हातात कोणाचं नाही, पण बाग आणणं आपल्या हातात आहे का नाही? जर अशा सगळ्या शेतकऱ्यांना असं जर माहिती पत्रक मिळालं किंवा अशा पद्धतीने कन्सल्टिंग मिळालं तर सगळे शेतकरी म्हणजे समृद्ध होतील का नाही? 100% होणार.
राज मातीत मिळू दे माझ रामकृष्ण हरी. त्याचबरोबर आपण शेतकरी बांधवांचा पण मान सन्मान करतोय. आपल्या कंपनीचे प्रतिनिधी श्री हनुमंत बागल सर यांनी या प्लॉटला संपूर्ण मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम चांगल्या पद्धतीने ह्या प्लॉटचा आपण बघू शकतो हार्वेस्टिंग चालू आहे आज. आणि मालाची साईज, शायनिंगचा काकी सगळ्याच गोष्टी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आहेत. बागल साहेब खरंच खूप चांगलं काम केलं तुम्ही. तर आपण शेतकरी बांधवांचा मान सन्मान घेतो मित्रांनो. आज आम्हाला ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की साहेबांनी, बागल साहेबांवर, राम ॲग्रोटेकवर विश्वास ठेवला व आमची कंटिन्यू औषधं वापरली. त्याचबरोबर त्यांचा माल शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने पिकवता आला ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज त्यांना दिलेला शब्द की बाबा शेवटपर्यंत साथ देईन. आज तुमचं आज हार्वेस्टिंग चालू आहे तरी कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत. म्हणजे चांगलं वाटतंय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना. नाही, बाहेर आपण मार्केटमध्ये बघतोय फक्त विक्रीपुरतं लोक गोड गोड बोलतात पण असं शेवटपर्यंत साथ देत नाहीत सगळेजण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शेतकरी मित्रांनो, आम्ही उगाच म्हणत नाही की बाबा शेती तुमची खात्री आमची किंवा प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतंय. आज स्वतःची बाग असल्यासारखं आमचे प्रतिनिधी 8 दिवसाला 10 दिवसाला या बागेला येऊन किंवा कोणाच्याही बाग असू द्या, कुठलंही पीक असू द्या, त्या पिकाला 8-10 दिवसाला स्वतःच्या पिकासारखं जपतात व त्यांना पाहिजे ती सर्व्हिस तिथे देतात. म्हणूनच आम्ही म्हणतो रामाचा माणूस म्हणजे शेतकरी बांधवांच्या कामाचा माणूस. आमचा माणूस कामाचा आहे का? कामाचं आहे की? नक्की आहे का? नक्की आहे, 100%. बागा साहेब, खरंच तुमचं बी मनापासून स्वागत की तुम्ही आज एवढी चांगल्या पद्धतीने बाग आणली. म्हणजे आम्हाला सुद्धा तुमच्याबद्दल अभिमान आहे की खरंच रामाचा माणूस म्हणजे कामाचा माणूस. तर आपण बघूया एका झाडाचा माल उतरून मित्रांनो कशा पद्धतीने माल आहे आणि मग बाकीचं आपण घेऊया पुढे शूटिंग. तुम्ही पण चांगली राखण केली. 2 महिने इथं होते झाडाखाली. मित्रांनो, तोडलेला माल कॅरेट मध्ये भरूया. तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने माल आहे. आता द्या ह्याच्यात मध्ये टाका सगळ्यांनी. बघू शकता आपण कशा पद्धतीने माल निघला आपला. अतिशय उत्कृष्ट, चांगली साईज, शायनिंग, चकाकी, फुगवण, 1 नंबर क्वालिटी. बघू शकता आपण 1 नंबर. सफरचंदाला सुद्धा महाग सोय पाडल. 1 नंबर माल. हा, लाल आहे माल आहे, लाल आहे माल आहे, 1 नंबर आहे. तर ही आहे राम ॲग्रोटेकची खासियत. कसं दिसतं मित्रांनो, आज आपण बघू शकता या बागेची रोप लागवडपासून आज दुसऱ्या पिकाचं हार्वेस्टिंग पर्यंत शेतकरी बांधवांना साथ देणारा माणूस म्हणजे रामाचा माणूस म्हणजे रामाचा माणूस म्हणजे कामाचा माणूस. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शेती तुमची खात्री आमची. शेती तुमची खात्री आमची. चिखलात दुळला, चिखलात दुळला, पाण्यात आग. नाद केला पण वाया नाही गेला. नाद केला पण वाया नाही गेला. रामाचा माणूस, कामाचा माणूस. रामाचा माणूस, कामाचा माणूस. रामकृष्ण हरी. 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 राम ॲग्रोटेकची वारी शेतकऱ्याच्या बांधावरती. आव्हान असू दे लय भारी पकडीत दिसू दे तयारी